आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। गुरुजी, तुम्ही येऊ शकता, मी तुम्हाला फोन करते। ठीक आहे, येतो मी। नमस्कार। थँक्यू। थँक्यू। कुठल्या तोंडानं तुझ्या प्रश्नांची उत्तरं ती तुला देणार आहे? ती पळून गेली अरे। तिचं पितळ उघडं पडलं ना, आणि खोटं फार काळ लपून राहत नाही। सत्य जे आहे ते समोर येतच। आता फक्त हे सत्य तुला एक्सेप्ट करायचंय। तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? मी तुझी आई आहे आणि तुझ्या भल्याचा विचार करणार कायम। मी तुझं लग्न ठरवलंय, येत्या 2 दिवसात आहे। अस्मी बरोबर। आता फायनली माझ्या आवडीची सून माझ्या घरात येणार। ऐक ऐक, झालं गेलं सगळं विसरून जा। कशाचाच विचार करायचा नाही। आता फक्त लग्नाची तयारी करायची। आई थांब ना जरा, घाई का करतेस तू? अगं एवढ्या लवकर एवढा मोठा निर्णय घ्यायची काय गरज आहे? आहे गरज आहे, कारण मला तुझ्या बाबतीत आता यापुढे रिस्क घ्यायची नाहीये। तुझ्या फ्युचरचा प्रश्न आहे। झालं ना, जे काही करायचं होतं ते केलं ना। तू प्रयत्न केलेस, काय झालं? ती पळून गेली ना पोरगी। तिने डिस्कस केलं का तुझ्या बरोबर? तुझ्या हातात आणून दिले का डिवोर्स पेपर्स? नाही, तुला सापडले ना पेपर्स, तिने सही केली होती डिवोर्स पेपर्सवर। आमचं जाऊ दे, तुझ्या बरोबर तरी बोलायला हवं होतं, हो ना? आता आलंय ना सगळं तुझ्या समोर। आणखीन किती पुरावे पाहिजेत तुला? त्या पोरीनं तुझा विश्वासघात केलाय सारंग। नाही नाही बघ, ती न बोलता निघून गेली याचा अर्थ तिची चूक आहे असं नाही होत नाही। अगं मागच्या वेळेला पण ती घर सोडून गेली होती, पण त्याचं कारण आपल्याला नंतर कळलं ना। मॉम, सारंग काय अर्थाने म्हणतोय मला कळतंय। या सगळ्या गोष्टींचा आरोप जर माझ्यावर येणार असेल तर मी या गोष्टीपासून दूर राहते। बघतोयस काय हे सारंग? का असं करतोयस? त्या बाहेरच्या पोरीसाठी घरातल्या लोकांना दुखावतोस, त्यांच्यावर संशय घेतोस तू। आता झालंय, सत्य जे आहे ते समोर आलंय, तुला का दिसत नाही? असं का वागतोयस तू? कारण जसं दिसतं ना तसं नसतं आई। कधी कधी सत्य वेगळं असतं आणि डोळ्यांनी बघण्यापेक्षा ना मनाचं ऐकावं। आणि माझं मन सांगतं की सावली मला असं सोडून नाही जाऊ शकत। ज्या बंधनामध्ये आम्ही बांधले गेलो नाही ते बंधन आहे सावली नाही तोडू शकत।